दिसायला लागलेला आहे। ज्यांनी आता इथं बालेकिल्ला म्हणत होते, आता हा बालेकिल्ला कोणाचा आहे हे आता लोकांनी दाखवून दिलेलं आहे। या भागामध्ये बदल हे लोकांनी ठरवलेलं आहे, कारण 20 वर्षामध्ये त्यांची फसवणूक झाली। याच भागामध्ये इथले नगरसेवक संजय कोळींनी मालकाला विनंती केली होती की इथले आमचे मुलांना काम नाही आहे, मालक कुणाला तरी कामं लावा, पण त्यांचंसुद्धा ऐकलं नाही। हे आपलं दुर्दैव आहे। ह्या भागामध्ये सगळे आपल्याला माहिती आहे की हातावरचं पोट असणारे लोक जास्ती आहेत आणि त्यांना कामाची गरज आहे। आज आपण बघतोय, मी वारंवार सांगतो की त्यांनी छोटं तरी एखादं युनिट चालू केलं असतं तर आज त्यांना बोलायला जागा राहिली असती। प्रत्येक एरियामध्ये गेल्यानंतर लोकांची हीच मागणी आहे की ह्यांनी काही केलं नाही आणि महेश कोटे काहीतरी करू शकेल, ही भावना सगळ्याच्या मनामध्ये आहे। कारण मी माझं IT पार्कला लेट जरी झालं असलं, आता हिने 2-2 वर्ष झाले वगैरे म्हणा लागलेत। आपल्या सगळ्याला माहिती आहे की 1 वर्षापूर्वी भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनच्या वेळेस 50 लाख रुपये खर्च केले। 50 लाख रुपये डेव्हलपमेंट फंड आणि बांधकाम परमिशनला खर्च झाले। 1.5 कोटी रुपये ग्रामदैवत सिद्धरामेश्वराला त्या कंपनीकडनं द्यायला लावले। हे जर मला फसवायचं असतं तर त्या 1.5 कोटीची नुसती इमारत जरी उभा केली असती तर सगळ्याला कळालं असतं की IT पार्कचं काम सुरू झालं आहे। पण नुसतं फसवून आपल्याला मतं घ्यायची नाहीत। यामध्ये IT पार्क आज उलट आपण जर पाहिलं, महाराष्ट्रामधल्या बरेचसे IT पार्क आज महाराष्ट्र सोडून बाहेर चाललेले आहेत। हिंजेवाडीमधून सुद्धा जवळजवळ 28 ते 30 युनिट तिथून बाहेर गेलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याचं कारण आहे की महाराष्ट्र शासनाने काही धोरण त्याच्या बाबतीचं आहे ते बदलण्याची गरज आहे। कारण फॉरेन कंपनीमध्ये जे त्यांना हे मिळणार आहे, त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत, ह्या कंपन्या मोठमोठ्या येत असताना त्यांना ते बेनिफिट कमी होत चाललं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठली IT नवीन येत नाही। पण तरीसुद्धा अशा परिस्थितीतसुद्धा मी सगळ्यांना शब्द देतो की आम्ही आत गेल्यानंतर सगळे नियम आम्ही जे काय पोषक करता येतील ते करण्याचा प्रयत्न करू। पुण्यामध्ये सुद्धा IT क्षेत्र का सुरू झालं तर त्यांनी पहिल्यांदा क्रिस्टोफर बेनिंजर नावाच्या एका आर्किटेक्टला तिथं आणलं आणि बानेर आणि हिंजेवाडी ह्या भागामध्ये आम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहोत तो इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी दाखवला आणि लोकांना आवाहन केलं की आम्ही ह्या सगळ्या सुविधा करून देतोय तर तुम्ही या। आणि त्यावेळी लोक कंपनी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळं आता आपल्याला सुद्धा तशाच मोठ्या प्रमाणात करायची गरज आहे। त्याचवेळी काहीतरी डेव्हलपमेंट होणार आहे। नुसतं भूलथापा इलेक्शनला मारून चालणार नाही। तुम्ही 4 वेळा निवडून आला, 4 टर्ममध्ये काय केलं तुम्ही सांगा। प्रत्येक इलेक्शनला तुम्ही सांगता दररोज पाणी देतो, प्रत्येक इलेक्शनला सांगता गेल्या त्यांच्या अजेंड्यामध्ये सुद्धा IT पार्कचं त्यांनी टाकलेलं होतं, तुम्ही काढून त्यांचा गेल्या वर्षाचा जाहीरनामा बघा। मग काय केलं प्रयत्न ते तरी सांगा ना। एक सुद्धा प्रयत्न त्याच्यासाठी तुम्ही IT आणण्यासाठी केला नाही, म्हणजे लोकांना खोटं बोलूनच मतं गेल्यावर सुद्धा घेतला। आत्तासुद्धा तुम्ही स्वतःची नाकर्तेपणा दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करता, महेश कोटेंनी फसवलं म्हणून सांगता। अरे तुम्ही काय केलं ते सांगा ना। महेश कोटेची काय जबाबदारी नव्हती? महेश कोटेला आजपर्यंत काय कोणी निवडून दिलेलं नाही आहे, त्यामुळं तुम्हाला निवडून दिलं आहे, तुम्ही जबाबदारी घेतली आहे। तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारलं होतं या मतदारसंघाचं, या पालकत्वामधून तुम्ही लोकांसाठी काय दिलं आहे हे तुम्ही सांगा ना। आम्ही काय केलं त्याच्यापेक्षा आम्ही निवडून आल्यावर सांगू ना आम्ही काय केलं ते। 5 वर्षानंतर आम्ही हिशोब देणारच आहे, पण तुम्ही 20 वर्षाचा हिशोब द्या। प्रभाग क्रमांक 3चे सुरेश पाटील, सूर्यकांत पाटील हे आता तुमच्या सोबत आहेत। प्रभाग क्रमांक 3च्या लोकांना काय आव्हान? प्रभाग क्रमांक 3चे लोकांना माहिती आहे की ह्या भागातली कामं मॅक्झिमम हे सुरेश पाटीलच्या माध्यमातून झालेले आहेत। सुरेश पाटीलला सुद्धा मारून टाकण्याचा प्रयत्न झाला हे मी सांगत नाही, स्वतः सुरेश पाटलांनी 2 दिवसापूर्वी सगळीकडे स्टेटमेंट घेऊन सांगितलेलं आहे। इव्हन त्यांनी काल त्या 4-5 सभा घेतल्या आणि सगळीकडे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं लोक सुरेश पाटीलला चांगलं ओळखतात, ते काम करणारा नगरसेवक म्हणून जशी त्यांची ही आहे तशीच ख्याती बाळू पाटलाची होती। बाळू पाटील आज आमच्याबरोबर असते तर अजून चित्र वेगळं दिसलं असतं, पण जरी असलं तर त्यांच्या रूपाने सूरज पाटील पूर्ण त्यांच्यावर दबाव असतानासुद्धा सगळं दबाव बाजूला ठेवून ते आज उघडपणे माझ्या या ठिकाणी काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि नागेश वल्ल्यासुद्धा आता आपल्याला माहिती आहे की पण उघड आलेले आहेत। त्यामुळे 3 नंबर प्रभागात कमीत कमी 10,000पेक्षा जास्त लीड आम्हाला मिळेल अशी खात्री मी या ठिकाणी देतो आहे। महेश कोटे आज पदयात्रेला आले, प्रतिसाद कसा आहे आणि कशा पद्धतीने, म्हणजे इथल्या स्थानिक नगरसेवकाचा दावा आहे की मला कशा यापुढे साहेब सगळ्याचं रक्षण करतील, तुमचं गृहमंत्री आपलाच आहे।
मी काढा म्हटलं तर तुम्ही ठेवा ठेवा म्हणाला का? बोला. निघालाय मोठ. येतं आज प्रभाग क्रमांक 3मध्ये या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश अण्णा कोटे यांचं भव्य पदयात्रा निघालेलं आहे. अजून आमच्याकडचे लोक नाश्ता करून यालेत. जवळजवळ 1000-2000 लोक या ठिकाणी जमतील. या ठिकाणी आम्हाला दाखवायचं आहे की बाबा विजयकुमार देशमुखचा पदयात्रापेक्षा डबल गर्दी या ठिकाणी करण्यात येईल. कारण याचं एकच कारण आहे, 20 वर्षात विजयकुमार देशमुखनी इथं काही काम केलेलं नाही आहे. तुम्ही सांगावं, आज तुम्हाला सर्व माहीत आहे. एखादं आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टीत होतो, शिंदेसाहेबांनी एखादी पिठाची गिरणी आणलं नाही म्हणते. यांनी एखादं आपलं तिकीट बीट कुटायचं कांडण मशीन आणू शकला नाही. याला काय अधिकार आहे? 20 वर्ष आपण निवडून दिला, परंतु 20 वर्षात पालकमंत्री 5 वर्ष होते, 5-7 वर्ष आपल्या सोलापूर कृषी बाजार समितीचं चेअरमन होते. त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळं लोक खवळलेत. भ्रष्टाचार करून या ठिकाणी पैसे वाटप करलेत. त्यांच्या इथं गर्दी बघितलं तर ते सर्व पैसे देऊन लोक आणालेत. काल मोदीच्या सभेला बी गर्दी नव्हती, लोक निघून चालले होते. त्यांची गर्दी कमी आहे, परंतु पैशांना त्यांनी व्यवहार करालेत, आर्थिक व्यवहार करालेत. तुम्ही किती बी पैसे वाटा, परंतु लोक यावेळी महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत. येत्या 20 तारखेला महेश कोटे यांनी त्यांना 1 लाख मतांनी निवडून येतं म्हणतात. त्यांनी 1 लाख मतांनी नाही, 1 लाख मतांना येतं असं मला वाटतं. इथं महेश अण्णा कोटे कमीत कमी 50,000 मतांना यावेळी निवडून येऊ शकते असं मला वाटतंय. शाहीर वस्तीचं परिवर्तन झालं असं वाटत नाही का? हो, शाहीर वस्तीचं परिवर्तन झालं. शाहीर वस्तीचं परिवर्तन नाही, फक्त शेळगी भागात काही ठिकाणी परिवर्तन झालं आहे, बाकीचं कुठं परिवर्तन झालेलं नाही आहे. शहर वस्तीत तर कुठं रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती हे आमचं काम आहे. मला 1 रुपया निधी दिला नाही, ते मी काम केलेलं आहे. इथं काम केले असतील काही नगरसेवक आमचे, परंतु त्यांनी काम न करता त्यांनी खरं तर मोठमोठे प्रोजेक्ट आणलं पाहिजे. या ठिकाणी MIDC आणलं पाहिजे, वस्त्रोद्योगाचा धंदा उघडला पाहिजे होतं, अनेक MIDCमध्ये कंपन्या आणलं पाहिजे होतं, इथं IT पार्क आणलं पाहिजे होतं. यांनी पालकमंत्री असताना 8 मंत्रिपद होते, राज्याचा मंत्री होता. एखाद्या राज्यात कुठं फिरलं नाही, फक्त शहर उत्तर सोडून कुठं गेलेलं नाही. शहर उत्तरमध्ये बी कुठं गेलं नाही, फक्त मयत पाळणा, कुठलं चोळी याच कार्यक्रमाला गेलेला आहे, बाकीच्या कुठल्याही कार्यक्रमाला गेला नाही. 5 वर्षाला एकदा फक्त रस्त्यावर हात जोडून फिरायचं हे बरोबर नाही आहे. तुम्ही गोरगरिबाचं जर कामं केलं असता, गोरगरिबांना मुलांना जर बेरोजगारांना रोजगार सोडवला असता, तर तुमचं काम झालं असं म्हणलं असतं. आम्ही आज महाविकास आघाडीला पाठिंबा दिला नसतो, तुमच्या पाठीशी राहिला असतो. तुमचं काही काम नाही. तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही स्मृती मंदिरमध्ये कार्यक्रम घ्या. आमच्या महेश अण्णाबरोबर नाही, आमच्याबरोबर तुम्ही आमने सामने बसावं असं तुम्हाला मी विनंती करतो. आज महेश अण्णांच्या प्रचारानिमित्त आम्ही सगळेजणी पाठिंबा दिल्यानंतर आज भवानीपेठ शाहीर वस्ती या माध्यमातून आपली पदयात्रा चालू आहे. आणि या पदयात्रा आपण पाहत आहे किती मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. याचाच अर्थ कळतं की येणाऱ्या 20 तारखेला किंवा 23 तारखेच्या निकालावर काय परिणाम होणार आहे. आम्ही बदल करण्याचा जो हे मांडलं आहे, शपथ घेतली, ते बदल नक्की यावेळी घडवणार. मी असतील, सुरेश पाटील असतील, अन्य जे ज्येष्ठ कार्यकर्ते जे भाजपात होतो, जे आज तुतारीच्या पाठीशी आहे. एवढं एकच कारण आहे की या 20 वर्षाचा कुंठलेला विकास आणि या कुंठलेला विकासला आणि बेरोजगार करलेला माणसाला आम्ही लांब ठेवणार आहोत आणि येणाऱ्या काळात आम्ही नक्की बदल घडवून काढणार आहोत.